सातारा सांगली विधान परिषदच्या निवडणुकीत आज मतदान प्रक्रिया पार पडते आणि साताऱ्यातील मतदान केंद्रावरती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विविध अध्यक्ष सुषमा शिंदे जे आहेत ते दौरा करत आहेत. साहेब, काय सांगाल, आज मतदान प्रक्रिया पार पडते सातारा सांगली विधान परिषदेची, काय नेमक्या प्रतिक्रिया, काय वाटतं? आम्हाला विश्वास आहे, लोक यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज शाहू आंबेडकरांचा जिल्हा आहे. छत्रपतींचं आव्हान करणाऱ्यांच्या बरोबर हा जिल्हा साथ घेत नाही. मला वाटतं की मतदार हा सुज्ञपणाने मतदान करेल. करून होत करू उच्च शिक्षित अशा प्रकारचा उमेदवाराने दिलेला आहे. त्याला निश्चितपणाने मतदान मिळेल याला मला विश्वास आहे. नक्कीच. पण सातारा जिल्हा परिषदच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या वेळेस मोठा गदारोळ पाहायला मिळाला. दरम्यान या संपूर्ण घटनेचा या निवडणुकीवरती परिणाम होऊ शकतो का, काय वाटतं? मला खात्री आहे, जरी महायुतीच्या मंत्र्यांच्या यांच्या सगळ्यावर असलं, त्यांची इच्छा असो नसो, त्यांची इच्छा नसेल, पण युती धर्म सरकारच्या भूमिकेतून त्यांनी पाठिंबा जरी दिला, तर मला वाटतं की लोक मतदानाला जाणार नाही. मतदान त्यांच्याकडे करणार नाही. मतदान हे पूर्णपणाने आपल्याला करतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे. महायुती म्हणून महायुती धर्म पाळा असं आव्हान आहे ते तिन्ही पक्षांकडून करण्यात आलं होतं. मात्र जे जिल्हा परिषद सदस्य आहेत, जे पंचायत सदस्य आहेत, नगरसेवक आहेत, त्यांच्यात कुठेतरी नाराजी या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडी दरम्यान जी घटना घडली त्याच्याबद्दलची होती. याच्यामध्ये हे मतदान करतील का महायुतीकडून, असं काय वाटतंय? मला वाटतं की त्यांच्या बैठका झाल्या त्यावेळेला पूर्णपणाने आपली भूमिका तिथल्या असलेल्या उपस्थित सदस्यांनी मांडलेली आहे, नाराजगी दाखवलेली आहे आणि ती नाराजगी असल्यामुळे आम्ही तर प्रयत्न केलेला आहे. शेवटी निवडणुकीचा निकाल हा मतदाराकडे आहे. मला खात्री आहे की आमचा विजय कशात झाला, एक तर बिनविरोध होईल या अपेक्षा होते, बिनविरोध झाली नाही. दुसरं, लढाई कशी होईल, आम्ही लढाई करायला नेल्यामुळे सहलीला जायला मिळालं. आम्ही जर काहीच केलं नसतं तर त्यांच्या सत्तेमध्ये असलेल्या सदस्यांना सुद्धा फायदा मिळाला नसता. आम्ही लढाई केल्यामुळे त्यांच्या सदस्यांना फायदा मिळतोय, तो विचार करून तरी मतदान आम्हाला करतील असा विश्वास आहे. मात्र साताऱ्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या दरम्यान आपल्या पक्षाचे जे उमेदवार आहेत ते घड्याळ चिन्हावरून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी उभे करण्यात आले होते. हे जे मतदान आहे त्या मतदानाचं नियोजन कशा पद्धतीने केले आणि कितीपर्यंत मतदान ते आपल्याला वर्ग होईल आपल्याकडे? काही गोष्टी सांगायच्या नसतात, पण मी बहुतेक सर्व मतदारांशी आम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे, संपर्क केलेला आहे. त्यांना आव्हान केलेलं आहे की काही कोणी केलं तरी तुम्हाला वाटत असेल तर मतदान करावं. बऱ्याच लोकांचा सकारात्मक अशा प्रकारची भूमिका होती. विशेषतः त्यांच्या मित्र पक्षाच्या ज्या जिल्हा परिषदच्या घडामोडी झालेल्या सदस्यामध्ये प्रचंड नाराजगी होती. त्यांनी सांगितलं की आम्ही तशा पद्धतीच्या निवडणुकीचा निर्णय निश्चितपणाने घेऊ आणि आम्हाला वाटतं त्याप्रमाणे मतदान करू. शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन टायगर हे संपूर्ण फिरताना पाहायला मिळते. ठाकरे गटाचे 6 खासदार जे आहेत ते वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीमध्ये आहेत. हे संपूर्ण जे घटना घडते याच्याकडे कसं बघताय तुम्ही? हे चुकीचं आहे. लोकशाहीचा हा दिवसाढवळ्यात होऊन आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये अशा प्रकारे लोकशाही घ्यायची आणि त्या पद्धतीने टिकवली असं दाखवायचं आणि बहुमताचा आकडा पार करायचा आहे, दुर्दैवाचं आहे. मला वाटतं की हे फार काळ चालणार नाही. ज्यावेळेला लोक हा निवडणूक हातात घेतील त्यावेळेला त्याचा निश्चितपणाने तुम्हाला परिणाम व्हायला मिळेल. आपण पाहिलं या ठिकाणी परिषदाध्यक्ष श्रीकांत शिंदे यांनी सांगितलंय की हे जे घटना घडते, जे ऑपरेशन टायगर संदर्भात ज्या चर्चा होत आहेत, ज्या घटना घडत आहेत, त्या संपूर्ण लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि ज्यावेळेस लोक निवडणूक जे मतदार आहेत लोकशाही हातात घेतील त्यावेळी संपूर्ण जो बदल तो घडताना आपल्याला पाहायला मिळेल. ओंकार सोनवणे, नवराष्ट्र, सातारा.